यवतमाळ जिल्ह्यासह शहरात सर्रास गुटखा आणि तंबाखूजन्य पदार्थांची विक्री सुरू आहे। यामुळे अन्न व औषधी प्रशासन विभागाचे अधिकारी आपले आर्थिक स्रोत वाढवण्यावर भर देत आहेत का असा सवाल केला जातोय। राज्यात गुटखा तथा तंबाखूजन्य पदार्थ विक्रीवर बंदी असताना देखील अनेक गावखेड्यांसह शहरात मोठ्या प्रमाणात गुटखा तसेच तंबाखूजन्य पदार्थांची विक्री खुलेआम होत आहे। अशा व्यावसायिकांवर कारवाई करण्याची जबाबदारी पोलीस तथा अन्न व औषध प्रशासन अधिकाऱ्यांची आहे। मात्र कारवाई करण्यास पोलीस प्रशासन आणि अन्न व औषध प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचं चित्र आहे। यवतमाळ शहरातील अनेक व्यावसायिक खुलेआम पद्धतीनं गुटखा आणि तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करत आहे। अन्न व औषध प्रशासन विभाग तर धृतराष्ट्राची भूमिका घेऊन बसले आहे। लगतच्या तेलंगणा राज्यातील आदिलाबाद येथून दर 2-4 दिवसांनी येथील व्यापाऱ्यांकडे गुटखा आणि तंबाखूजन्य पदार्थ उतरविण्यात येत आहे। याची माहिती सुद्धा अन्न व औषध प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांना आहे। मात्र आर्थिक लाभापोटी वरील विभागाचे अधिकारी गुटखा आणि तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करणाऱ्यांवर कारवाई करत नसल्याचा आरोप करण्यात येत आहे।